छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की अंगात 100 हत्तीचं बळ येतं. महाराजांनी मराठी मनाच्या शेतशिवारात स्वाभिमानाच्या मोत्याचं कणीस पिकवत या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शौर्याचं प्रखर वादळ निर्माण केलं. या शौर्याच्या वादळाने देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकही प्रभावित झाले. त्यामध्ये फ्रेंच प्रवासी ॲबे हा एक होता. ॲबे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या कामानिमित्त भारतात फिरत असताना तो मलबार किनाऱ्यावरील निर्जन या शहरात गेला होता. तेथे त्याची खोजा अब्दुल्ला या इराणी अधिकाऱ्याची भेट झाली. महाराजांच्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या ॲबे खोजा अब्दुल्लाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती विचारली. त्यावेळी खोजा अब्दुल्लाने जे सांगितले ते ऐकल्यावर प्रत्येक भारतीय माणसाच्या अंगावर शहारे येतील आणि अभिमानाने त्याचा ऊर भरून येईल असेच होते. खोजा अब्दुल्ला ॲबे सांगतो, विजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता तिथे जो बादशाह राज्य करतो त्याच्यापेक्षाही अधिक चालते. विजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता तिथे जो बादशाह राज्य करतो त्याच्यापेक्षाही अधिक चालते. शत्रूच्या राज्यात देखील तिथे राज्य करणाऱ्या बादशाहपेक्षा आपल्या राजांची सत्ता अधिक चालत होती. ती होती महाराजांच्या पराक्रमाची आणि बुद्धिमत्तेची थोरवी. इथे ही गोष्ट महत्वाची आहे की ही माहिती कोणी स्वराज्यातील व्यक्ती सांगत नसून सांगणार आहे इराणी अधिकारी आणि ऐकून लिहिणार आहे फ्रेंच प्रवासी. शत्रूच्या राज्यात स्वतःची सत्ता निर्माण करणाऱ्या महाराजांचे चरित्र आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवताना दिशादर्शक आहे. म्हणूनच जगभरात महाराजांच्या चरित्रावर संशोधन सुरू आहे. धन्यवाद.